मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर मुलांना काही ना काही थोड्या थोड्या वेळाने तर खायला हवंच असतं. तर आपण मुलांना आवडेल असं पुडिंग आपण बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून साखर टाकून घेऊया. त्यामध्ये 1.5 टेबलस्पून पाणी टाकून घेऊ. हे मिक्स करून शुगर कॅरमल बनवून घेऊया. बघा, अजून आपल्याला थोडा डार्क कलर हवा आहे. आपलं शुगर कॅरमल रेडी झालेलं आहे. ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. शुगर कॅरमल बाउलला खाली बुडाशी चांगलं फिल करून घेऊया. याप्रमाणे. आणि बाउल आता साईडला ठेवून देऊ. आता पॅनमध्ये अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे. मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, म्हणजे ते 8 ते 10 मिनिटांमध्येच घट्ट होईल यासाठी. दुधामध्ये 6 ते 7 टेबलस्पून मी साखर टाकून घेतलेली आहे. आता दूध अर्धा लिटरच्या अर्धे आपण याला आटवून घेऊया. आपलं दूध पण आता रेडी झालेलं आहे. ते थंड करायला आपण साईडला ठेवून देऊ. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 अंडी घेऊया. ती फोडून घेतलेली आहे आणि ते आपण आता मिक्स करून घेऊ विस्करने. आपलं दूध पण थंड झालेलं आहे. ते सुद्धा आपण या अंड्यांच्या मिक्समध्ये टाकून घेऊया. यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स पण टाकायचं आहे टेस्टसाठी. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. आता आपण शुगर कॅरमल बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे. तो बाउल आता घेऊया आणि हे मिक्स केलेलं दूध आणि अंडीचा मिक्सचर चाळणीने गाळून ह्या बाउलमध्ये टाकून घेऊ. म्हणजे यामध्ये काही गाठी किंवा साखरेची घाण असली तर ती निघून जाईल. आणि बाउलला फॉइल पेपरने कव्हर करून घेऊया. गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यात एक स्टँड ठेवलेला आहे. पाणी उकळल्यानंतर कव्हर केलेला बाउल ठेवायचा आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे. आता हे मीडियम फ्लेमवर अर्धा तास बेक होऊ द्यायचे. अर्ध्या तासानंतर काढून घेऊया. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 2 तासांसाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर फ्रीजमधून काढलेला आहे. आपण याच्या कडा सुरीने काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं पुडिंग किती छान झालेलं आहे. मी कट करून दाखवते. बघा किती सुंदर दिसतंय कट करून आणि खायलाही तसंच टेस्टी लागेल. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.